तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट अकोला रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या नशिबी असलेला मनस्ताप संपण्याचे नाव घेत नाही। आज पुन्हा एकदा अकोट अकोला लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली। या बिघाडामुळे पतसूल स्थानकावर गाडी तासनतास उभी राहिल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांचे प्रचंड हाल झाले। अकोटवरून अकोल्याकडे जाणारी लोकल ट्रेन नियमित वेळेत निघाली होती, मात्र अकोट आणि अकोला दरम्यान असलेल्या पतसूल स्थानकावर पोहोचताच इंजिनमध्ये किंवा तांत्रिक प्रणालीमध्ये बिघाड झाला। बराच वेळ होऊनही गाडी पुढे न सरकल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली। रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागले। यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांमध्ये नुकसान झाले। या खोळंब्याचा सर्वाधिक फटका अकोल्याला कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे। अकोट अकोला मार्ग प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे, मात्र वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या महामार्गावर प्रवास करावा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। रेल्वे विभागाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी जोर धरत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सरफराज अली, अकोट।